जन्मालो त्याचे इको काढून टाका, इको काढून टाका, इको फक्त म्हणायला लावायचं. जन्म आलो त्याच्या, तुम्ही साहित्य उभे राहणार, खाली बसा, नंतर वाईट ऐकाल. जन्म आलो त्याच्या आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली खंती कृती कृती झालो, इच्छा केली ती पावलो, तुका म्हणे काल आता करुण शके बळ, तुम्ही सांभाळलेली संती बहिणी रसली खंती पांडुरंगा करू प्रथम जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली कंती कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ती पावलं, तुका म्हणे काल आता करुणा शके बळ, तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली खंती विठाल तुकाराम तुका जन्मालो त्याच्या आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली खंती प्रस्तुत संगीत किती शीघ्र दमले होते त्याच्या परमेश्वर परमात्मा पुणे तो सतत सगळं सृष्टी खेळते निवडलेला म्हणून महाराज हुसेन नितोडे समजून तुकोबारायचं तुकारामाच्या गातेतीच्या चरणात सगळ्यांच्या पदान राजला. बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर परमार्थामध्ये आलेली अनुभूती अनुभवाने सांगणारा बंड आहे विठाला. तुकारामांच्या गातेतीला एक चार चरणाचा आहे आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 6 वाक्य आहेत. एक, संसारातला अनुभव कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला सांगितल्याशिवाय राहायचा नाही. एक, संसारातला काय सांगायचा नाही तो कुणाला नाही, प्रत्येकाला आहे, सांगायची काय गरज. माझी सून खटाळ निघली, कोणाला सांगायची, तिची निघूनच गेली, सांगू नको ना, कारण ते प्रत्येकाला आहे. एक, संसारातला अनुभव कोणाला सांगायचा नाही आणि परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. एक. दुसरं वाक्य, संसारामध्ये किती अनुभव घ्या तो स्वतःला आहे, जगाला काय फायदा त्याचा. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईला काय फायद्याचं, आपण बांधलेला बंगला आपल्या सख्या भावाला काय फायद्याचा, एका बापाचे असून फायदा काय त्याचा, आपला फायदा आपल्याला आहे. वाक्य नाही का, संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. तिसरं वाक्य, संसार किती करा अपूर्णांक आहे. ते बसणार इकडं, इकडे जागा आहे, पुण्या खाली बसायचं टाळकरी सरकवायची, इकडे जागा आहे, इकडे जागा आहे, जागा हा सध्या विठाला विठाला
करू नका, मग मजा राहत नाही. संसारातला अनुभव किती घ्या, अपूर्णांक आहे आणि परमार्थ पूर्णांक आहे. किती मोठा बंगला बांधा, वर्ग आहेत, बरं किती नोटा दिल्यावर माणूस सुखी होईल? होणारच नाही ना, तो मरल पण सुखी नाही. संसार अपूर्णांक आहे आणि परमार्थ पूर्णांक आहे. 3 वाक्य. चौथं वाक्य, संसार किती करा शेवट दुःख आहे, किती कमवा दुःख, परमार्थ कसाही करा आनंद आहे. आणि संसारात वय वाढलं किंमत कमी, परमार्थामध्ये वय वाढलं किंमत वाढली. आणि 6वं वाक्य, पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. पापी माणसं संसार करणारच, तुम्ही मी सगळे पापी आहेत म्हणून आपण संसार करतो. आता उलट वाक्य आहे का, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही. आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहू शकत नाही. जी माणसं संसारात उदास आहे त्यांनाच देव मिळाला. 14 माणसांचं कुटुंब असून नामदेव रायाला संसाराचा वारा सुद्धा लागला नाही, म्हणून तर त्यांचा परमार्थ झाला. आम्हाला सवडच नाही, कुठून मेलो तुम्ही नाही, त्याच्यामुळे त्याला चान्स राहिला नाही. आता आपला जो परमार्थ झालाय ना, हा फक्त म्हणायचा आहे, चालू आहे. चला पुढे. हे 6 वाक्य संपले. कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तनाला दरिद्रेवाणी बसायचं नाही, कोण सोडून मिळून लिहायचं नाही, नाही तर यायचं नाही. इथं येऊन असं बसतो, इथं येऊन तुझी सोयाबीन तुझी एकट्याची गेली काय, आणि अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो चिंता करायची नाही. आणि का करायची नाही, काही नाहीच तर करायची कशी, अजिबात चिंता करायची नाही. येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि मधलं आपलं नाही. चिंता करायची काय काम, येताना नागडा आलाय, जाताना झाकून जाणार, आणि जे कमावलं ते मागचे येडे लुटणार, आपल्याला फायदा का. बंगला आपण बांधलाय, झोपती सुरण पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात. मग अगोदर जिना बांधायचा नाही येड्या, बंगला कसं. बंगला पुरा झाला आणि म्हातारा मिळाला, मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. आता जिन्यातच गेले तर कृपा होईलच कशी. ओवी ऐका ज्ञानोबरायाची, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी आणि समुद्र रेखा न ओलाटावी. समुद्रानं मर्यादा सोडू नये, पर्वतानं जागा सोडू नये, आणि मी निर्माण केलेल्या जीवानं माझी काय होईल याची चिंता करू. त्याला 12व्या अध्यायातला पुरावा. काय माझी या भक्ता, काय माझी या भक्ता संसाराची चिंता. पुढचं वाक्य आहे का, ओवी किती सुंदर आहे पहा. काय समर्थाची कांता पोरांना मागे, राजाच्या मुलीनं भीक मागूच नये, तसं माझं काय होईल याची चिंताच करू नये. तुकोबारायांचं म्हणणं तर त्याला असं आहे, माझ्या सत्तेनं जर जग चालतं, झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही, तर मग मी निर्माण केलेला जीव त्याची चिंता का करतो. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग पोठे, माझ्या नावावर सगळं जग आहे, मग हे येणं चिंता करतोय कशाला. गाडी खाली चाललेल्या कुत्र्याने बैलाची आभार मानव ना, गाडी खाली चाललेल्या कुत्र्याने बैलाचे आभार मानावा, ते म्हणतं म्यामुळे बैल चालली. तसं आपल्याला निर्माण करणारा देव आहे. आता मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाचा पर्याय असा आहे, श्री अप्पा लागदेव यांचं अभिष्ट कीर्तन आहे. त्यावेळेला 100वा सुद्धा वाढदिवस हो, त्यांच्या कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कीर्तन अभंगाला सुरुवात. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवस शब्द चुकीचा आहे, लिहित जाऊ नका आणि म्हणत जाऊ नका. वाढ होत नाही त्याला अभिष्ट चिंतन शब्द आहे. वाढ होत नाही, काही काही शब्द वापरायचे नसतात. लग्नपत्रिकेत चिरंजीव शब्द लिहायचा नसतो. नाही, परंतु चिरंजीव नाहीच तर लिहा आता कसं.
ते मरणारच आहे ना. जगात 7च चिरंजीव आहे, 7. त्यामधला एक चिरंजीव प्रत्येक गावात आहे. बोल पंचायत. आपल्या मुलाच्या पत्रिकेत लिहा आमचे सुपुत्र, बरे असले तर पुत्र, चांगले असले तर सुपुत्र, भंगार असले तर आमची अवलाद सुपेला. आता काय लिहा, आता केलाय पराक्रम म्हणून लिहायचं, नाही तर लिहायचं काही नाही घेत. नाही तर चिरंजीव लिहू नाही. तसं हे अभिष्ट चिंतन हा शब्द योग्य आहे का? हे अभिष्ट चिंतन का? माणूस कसाही मोठा होऊ द्या, तो चौघांच्या कृपेशिवाय होत नाही. 1 शास्त्र कृपा, 2 गुरु कृपा, 3 अंतकरण कृपा आणि 4 ईश्वर कृपा. या 4 कृपेशिवाय माणूस मोठा होत नाही. आणि त्या कृपेतून उतराई होण्यासाठी, त्यांच्या अभिष्ट चिंतनाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते, संयोजक सगळ्या मंडळींचा आभार आणि कीर्तनाला सुरुवात. आता कीर्तनामध्ये एंट्री करताना तुम्हाला सांगतो, आपण सगळं कमावलंय, काय कुणाला रोग नाही झाला. आता माणसं म्हणतात जग बदललं, जग बदललं. काय झालं? काय झालंय? काय धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. बदल का झालं? आता हीच भर तर राहिली, तेवढी वर सरकली म्हणजे मोकळी झाली. काय झालं? आणि काही लोक म्हणतात बदलली माणसं. काय बदलली हो? उभ्यानं जेवायला लागली. उभ्यानं जेवू नाही तर पसरून जेवू, तोंडानं जेवतात ना. जेव्हा मागून जेवतील तेव्हा बदलली. माणसं म्हणजे माणसं बदलली. आपल्याकडे काय झालंय? वाक्य नीट आहे का? बारीक बारीक वाक्य आहे का? धर्म सोडून वागणाऱ्या माणसांना समाजात किंमत आल्यामुळं संस्कृती आपण पावली. जी माणसं धर्म सोडून वागतात ना, त्यांना समाज मानतो. उदाहरणार्थ आपल्याकडे सुशिक्षित कुणा म्हणतात? उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही तो, त्याला मळव्यात आहे. हा धोती म्हणून उभ्याने जेवतो तो. काही लोक म्हणले तो कुत्र्या संघ हिंडतो, जोडीदार नाही म्हणून. काही लोक म्हणले ते नवरा बायको 5 वाजता एकमेकात हात धरून निघत, त्या प्रेम म्हणून नाही, विश्वास नाही. नको आपलं जन्म जायला म्हणून धरलं पाहिजे. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात आहे का? ज्याने आईच्या डोळ्यात पाणी होऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित. एमएन फिमे कोण खातो? कोण खातं एमएन फिमे? कोण खातं? हे एम ए, MPhil, PhD, BHM, MCom, LLB, DEd, BEd, junior KG, senior KG, higher KG, lower KG, MBA, DEd, Arts and Commerce, Science, FYN, MTech, BTech, CTech, MPSC, UPSC, NET, SET, Pharmacy, CET, ICT, MPSC, UPSC, CET. खातं कोण? 8.5 लाख DEd शिल्लक आहेत आपल्याकडे सध्या. 8.5 लाख CET दिलेले, 9.5 लाख MA, BEd शिल्लक आहेत आणि 10वी 12वी अशा ट्रकाच्या ट्रक आहे. कोण खातं? कोण खातं? काही न पाहुणे येईन, काही ना तिथे येईन, काही ना तिथे राहील. आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहील? एमएन भूमिका 2 वर्षापूर्वी आपल्याकडे लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायची. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पाण्याने. जमानच असे लटाकल्यात महाराज. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. 42 पोरी पाहिल्या, एका पोरीनं नाही पसंत केल्या. मी त्याला एक सारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आणता. एमएन भीमे कोण खातं? अपंगात एंट्री झाली, अपंगात एंट्री झाली तेवढा निघाला. एमए भीमे तो विषय सोडून द्या. आता अपंगातला मुद्दा. अपंगातला मुद्दा बारीक आहे का? आपल्याला कीर्तन वाढदिवसाचं आहे, याच्यात काही शंका नाही. त्यांचा 100वा व्हावा म्हणून देवाकडे करायची प्रार्थना, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार. आणि आता 6 वाक्य संपले आणि अपंगात एंट्री झाली. आता तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं. आपण सगळं कमावलंय, काय शिल्लक राहिलं नाही.
सगळं कमवलं. पण आता मी जो शब्द म्हणत एवढं कमवलंय का सांगा मला. आपण सगळं कमवलंय, एक कमवायचं राहिलंय, सुख. सगळं कमवलं आपण, पण एक राहिलंय, सुख. मिळालं? मिळालं नाही, मिळालं नाही. सगळं मिळालं पण एक मिळालं नाही, सुख. ऐका बरं का, सगळे प्रयत्न केले, एक मिळालं नाही, सुख. हृदयात आहे पण सापडलं नाही, सुख. आणि जे कमावल्याशिवाय जीवनात मजाच नाही त्याचंही नाव सुख. आता मला ऐका, सगळं कमवलं आपण, सगळं कमवलं. काय काय कमवलं एक लिहून घ्या. काय काय कमवलं? गाडी, बंगला, पप्या, गुटी बंटी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, सायकल, पन्नास, सिटी, सर्किटर, एअर, वापायचे कांदे, कोणे, पत्र, अंडे, लग्न, बरोबर, ढोकणी, उशी, तवा, थंडा, बाथरूम, किचन, नोटा, बेशी, जीवा, चमचा, वर्गळ, उशी, गादी, टक्क्या, नळ्या, नळ्या, खाडं, खुंड, कुंड, सुट्टा, अंडर, कुचिरवाने, घरात काढायला कोणाला लागली शिकत, वणी, साहित्य, धक्का, गलवणी, धुवी, बचार, भरताला, परत गोष्ट, छोटी, डोंगरवडी, तुका, नका, शिक्षणाचा ऐको, झेंडा, मानवीच, खांड, राज, नीती, रावण, दबंग, वाटे, लेडी, सिंगम, बोडगा, धका, चिकली, चमेली, दुनियादारी, लय भारी, माझे मन तुझे झाले. आता माझी सटकली, पपिते बारणा, ही सुटली, वाजली, गाडी सुटली, पदर गेलाय. तुम्हाला नाही सुधारणं काय. एवढं सगळं कमावलंय पण एक कमवायचं राहिलं. सगळे प्रयत्न केले, एक मिळालं नाही. हृदयात आहे पण सापडलंच नाही, सुख. आणि जे कमावल्याशिवाय जीवनात मजाच नाही त्याचंही नाव सुख. मग प्रश्न आहे, जगात सुख नाही का? हे तर आपल्याला काय मिळालं नाही. ऐका, नियतीला दिवस गेले, नियती बाळंत झाली आणि नियतीला 2 जुळी मुलं झाली. एका मुलाचं नाव सुख ठेवलं आणि एका मुलाचं नाव दुःख ठेवलं. आणि दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये खेळायला लागली. आता सगळी जनता कोणाला मिळेल? सुखाला. दुःख लढायला लागलं आणि दुःख आईकडे गेलं ना. आईला म्हणायला लागलं, आई, ही आई मला जोडीदार नाही, आई कुणी मला जोडीदार नाही. आईनं सांगितलं, मीच तुझ्या बाजूनं नाही तर जगाचं काही होत नसलं. दुःख रडायला लागलं आणि आईच्या कुशीत घुसलं. डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या आणि आईनं पोराचा घाल ओढला. बाबा काय रडतो? पोराने सांगितलं, आई, या जगात मला मित्रच नाही. आईनं सांगितलं, तू प्रारब्ध घेऊन जन्माला आलाय. दुःख कशाने? प्रत्येकाच्या प्रारब्धात. मग दुःख म्हणते, आई, मला सुखाचे दिवस कधी येतील? कधी येतील का आई? मग आईनं दोन्ही पोरांना जवळ बोलवलं. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. दोघांचे कपडे बदलवले आणि सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले. दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये सोडून दिली. सगळी लोक वरून सुखी आहेत, आतून दुःखी आहेत. माझ्या सगळे माणसं वरून सुखी आहेत, आतून दुःखी आहेत. संत वरून सुखी आहे, वरून दुःखी आहे, आतून सुखी आहे. आपण वरून सुखी आहे. कसंही विचारा, कोणलाही विचारा, कसं काय चाललंय? पण आहे चांगलं म्हण ना. काय रोग झाला? कशी काय सून? बरी आहे म्हणजे धावून आली. कस काय होता पेपर? बरा म्हणजे कॉफीत, बरा म्हणजे कॉफीतला आलं नाही आणि आलं ते पास व्हायची गॅरंटी नाही म्हणजे जाटका. बरं आहे. मग सगळे दुःखी लोक झाले, वरून दुःखी आणि आतून, वरून सुखी आणि आतून. आता सगळे लोक असे आहेत. काहींच्या घरात इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोरं झोपायला, काहींनी इतका प्रयत्न केला काहींना झाले ते येडे झाले, मूळ फाटलं. काहींना खायला काही नाही, काहींना देव खाऊन देत नाही. जेवढ्या बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक. डिव्हिडंड गेला, बोनस गेला, गॅच्युरिटी गेली, मॅच्युरिटी गेली आणि पेन्शनही गायब झाली. कसला थोबाडवाशी. काहींना खायला नाहीये पण देव खाऊन देत, नुसते टाकली कपास. अरे खायला ना आलाय का? सोमवारी बोंबील भाजी जाताना आता का रोग झाला. साखर, डायबिटीस, वांग, काही मरतीच नाही. सगळे पाहुणे भेटून गेले. मताला आहेच. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय? म्हणजे आहे अजून पडेल नुसता नालाय.
कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी देव नाही, कधी धर्म नाही, कधी आई बाबा सेवा करायची नाही, कधी पारायण करायचं नाही, कधी दान धर्म करायचं नाही, उतकल्यावर वागायचं आणि मग आणि म्हातारपणी पडेल बापनेच पाडीत नाही. फुले मान जाणीचे बोले भोगे जाणीचे केले कर्म पूर्व जन्मीचे आणि या दिवशी मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्याने मोर पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्याने मोर पाहत नाही, शेळीच्या गळ्याचं सण कधी दूध देत नाही, गाईच्या काशेतलं कुशीड कधी दूध पेत नाही, गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडकं नसलेले स्त्रीच्या गळ्यात सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं एरण कधी मिरीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही आणि परमात्मा नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे. माझे भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसती काय त्याला ओवी जोडून घ्या नव्या त्यातली लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला, लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या कावळा सोडून पडला आनंद नाही, त्याला अजून ओवी लिहून घ्या त्या त्यातली का खडकी जैसे वसले का आगी माझी पेरले, खडकड पडलेला पाऊस फॅल बाजून पेरलेलं बी फॅल तसं परमार्थ नसणारे घराणे फॅल. ही स्थितीला काय करायचं, कोणता श्रीमंत चिल्लर मोतो करून ठोकले टाकले. पैशाने श्रीमंत असणारी माणसं विचारानं भिकारी असतात आणि पैशाने गरीब असणारी माणसं संस्कृतीनं श्रीमंत असतात. उपयोग काय त्याचा 27 खोल्यांचा बांगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि 1 वर रूम फटेबावली 100 एकर जमीन घेतली, एकर पोरगी पैदा केली, पेपरला गेली, पोर आलीच नाही. अशीच गेली मग निकालच घेऊन येते
बाकी नीट ऐका जरी का गाढव तीन हानीला माऊली ज्ञानोबराची ओळी गाढवाला तीर्थात नाण्यात काही मजा नाही आणि भोपळा कशातही झाला. कडू भोपळा कसा आहे? कडू भोपळा कसा आहे? कडू आहे. मग तो कशातही घाला कडू आहे. आणि साखर कशातही घाला गोडचे. मग साखर कशातही घाला गोडचे आणि भोपळा कशातही मला कडूचे. तशी नालायक ती नालायक आणि सज्जन ती सज्जनच सांगण्याची गरज नाही. चला पुरा आता करंट लावून दिलं तुम्हाला. आपण करंट लावला म्हणजे मलाही सोपं तुम्हालाही सोपा. आता आपल्याला इथपर्यंत आणून घातलंय सगळं मिळालं. सुख मिळाले का? नाही. माणसं बदलली नाही, निसर्ग नाही बदलला, माणसाची भीती भ्रष्ट आहे. पावसाला नका नाव ठेवू. तो देव तसं काम दाखवलं मापात पिरून दिलं उतरून दिलं. आता माणसं महाराज बसलेल्या माणसाला एक वाक्य पाया पडून सांगतो कीर्तन. एक खरं सांगू तुम्हाला, तुम्ही मला महाराज म्हणावं म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही म्हणणार. मी तुमच्या चांगलं व्हावा म्हणूनच वाईट बोलतो. आणि मी वाईट बोलण्याचं उत्तर तुम्हाला सांगू टाकतो. आणि तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. एक वाक्य पाया पडून सांगतो. मी तुमच्या मुलासारखे आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहे. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल पण मी तुमच्या मुलासारखं आहे. महाराज निसर्ग बदलला नाही, माणसाची नीती भ्रष्ट झाली. 10 वर्षापूर्वी जर एखादी बाई शेताला चालली तर घराची चावी शेजारी बिनधास्त घेऊन जात होती आणि सांगत होती मुलगा आलं होती आज फक्त चावी ठेवा. ठेवून का शेजारी लुटलं. 10 वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्याने जर पेरणी केली तर अवतर शेतात ठेवलं. पाऊस राहायचा शेतात राहायची. जेव्हा कोळपा घालायला जायचा तेव्हा ते आवत घेऊन यायचा. तर पहिल्याचे मुसके सुद्धा शेतातून चोरी जात नव्हते. आज ठेवून बघा. माणसं बदलली नाही, माणसं नीती भ्रष्ट झाली. त्याचा परिणाम संस्कृतीवर झाला. त्याचा परिणाम नीती राहिली नाही. महिला मंडळी उत्तर द्या. मी तुमच्या मुलासारखा आहे. आपलं लहानपणी पोरीनं डोळ्या पुढे आणा. आणि आपल्या लहानपणी आपल्या भावाचं आपलं किती वेळा भांडण व्हायचं. आणा बरं डोळ्या पुढे. लहान होतो आपण आपला भाऊ आणि आणा बरं. बहिणीचं भावाचं भांडण कसं असतं. रात्री झोपेतून उठले का कोणत्या गोदडीला कोणी घडी घालायची भांडण, कोणत्या कपातचे आगायचं भांडण, कोणत्या बादलीत आंघोळ करायची भांडण. भावापणच्या हातचा कप फुटला, बहिणीनं काचा फेकून दिला. भावानं अगोदर मार खाऊन घेतला, बहिणीनं दणकून मार खाला. आणि बहीण आकळत नाही म्हणले भावानं केस धरले. दोघं रडायला लागले. आई आली, दोघं हसायला लागले. सांगा मला महिला म्हणलं, हे प्रेम पुस्तकात आहे, हे प्रेम चित्रपटात आहे, हे प्रेम कादंबरीत आहे. अरे नवऱ्याच्या घरी बहीण चालली तर सगळ्यात जास्त भाऊ रडला. बहीण सुद्धा भावाच्या गळ्यात हात घालून रडते. आणि सांगा मला आता, एवढं बहिणीचं भावावर प्रेम होतं. लबाड बोलू नका, फक्त जमिनीचे बाजार वाढले. प्रेमाला आग लागली. बहिणीनं धावा लावला तो चिरी. बहिणी बऱ्या झाले चपला चोरायच्या असतात. माझ्या तोंडात ते जे वाक्य असतात ना ते भावनिक असतात. म्हणजे प्रत्येकाच्या इथं जात असतात. इथं डायरेक्ट. आणि मग त्याच्यात विक्षेप झाल्यावर माझा राहत ते इथंच गेलं पाहिजे. माझ्या कीर्तनामध्ये किती मोठा राक्षस बसू द्या त्याच्या डोळ्यात पाणी चाललं तो पाहणावलाच पाहिजे. मला उत्तर मी नाही का मला. पहिलीनं भावात धावा लावला. भाऊ कचेरीच्या दारात उभा राहिला. माझी आई गेली मी रडलो, माझा बाप गेला मी रडलो. पण आज मला राखी बांधायला कोणी राहिली नाही म्हणून भाऊ कसा रडला. बहिणीनं नोट्याचा बंडल हातात घेतला आणि निघून गेली. मग मला आता सांगा, बहीण भावाचं नातं संपलं, बहीण भावाची नीती संपली का निसर्ग नीती संपली. बहिणीनं भावावर दावा लावला, नीती संपली, परिणाम निसर्ग बदलला. मग निसर्ग बदलला, निसर्ग नाही बदलला. 10 वर्ष 9वीचा क्वार्टर पेते सध्या 9वीच 15 वर्षाची आवलादे क्वार्टर हाती क्वार्टर 15 ते 100 मिसरूड नाही त्याला मिसरूड क्वार्टर हाती ती आवलाद फुल पेर एवढंच.
टाईट पाहते त्याच्या बापाला असं. म्हणजे त्याच्या बापाला म्हणते तुझं शिका मी, तुझं शिका मी, तुझं शिका. तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतो तो माझ आहे म्हणून. एवढं की 11वीला गेले 17ची आवडली 17ची. आतली चड्डी मी मोकळे आतून चैन उघडी ना आतूनही मोकळं. उगच शंभर एवढं फुलपियाला झगाना असलं झग्यात चिकणी गोष्टी. चुम्मा दे लागलं त्यानं वडाला धरलं वडालाच राहिलं. दारू पेरून मिळालं आणि मग मिळालं आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकेचं प्रवचन काय वांग सांगायचं का. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदेकरी झाले. खरा ध्यानात ठेवा, महिला पुरुष मी तुमच्या मुलासारखे. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण ज्या घरावर प्रसंग येतो त्या घराला कळतं. एक वाक्य 10वीच्या पुढचे सगळे पोरं लिहून ठेवा आणि रोज सकाळी वाचा. भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोत्यात आहे. या दिवशी दाना निघून गेला त्या दिवशी त्याचा मुक्काम चुलीत आहे. एवढं ध्यानात ठेवा. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे ना तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमची 2 दिवसाची जवानी आहे ना कुणीकडे निघून जाईल सांगता येत नाही. घमेंड असले ना घमेंड तर बापाची इस्टेट सोडून जगून दाखवा, मग तुमच्या जगण्याला किंमत. काय जगत मी रोड भुटला नाही क्वार्टर पेतो हरामी. शी बोलली बागलाच मुचिडे झाले ते क्वार्टर 100 रुपये तरी पेली का 8 दिवस झाले क्वार्टर पेतो. दारूचा गलास तोंडाला लावण्यापूर्वी इंदुरीकरचे वाक्य आठवा. दारू पिऊ नये ह्या मताचा मी नाही, पण नावायक तुमची लायकी काय. रुपड्या तरी कमवायची जाणत आहे का. रुपड्या 1 रुपया कमवायची जाणत आहे का. 22-22 वर्षाची टोनगी झाले हरामी हो. तुमचे ब्लेड मी काढायला बाप देतोय. तुम्ही नक्की कामाचे काय जगतो म्हणतो. काय झालं रे शामड्या, हृदयाला माझ्या जखम झाली. अरे झालं का. 10वी पर्यंत माझ्या सगळं रायडिंग 12वीला त्याच्या गाडीवर 100 आहे का तुला 100. आता हसाल पण यातलं एकही वाक्य खोटं ठरणार नाही. ध्यानात ठेवा. आज तुम्हाला कळेल. पण आठवा पोरानं माझं एक वाक्य. दारूचा गलास तोंडाला लावण्यापूर्वी आठवा तो बाप. आठवा. दाढी करायला घरात घुसला म्हणून साबण नव्हता म्हणून दाढी करणार. दाढी करायला घरात घुसलेल्या बापाला साबण नव्हता म्हणून पाणी लावून दाढी करणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. आठवा तो बाप ज्याचं बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली तुम्हाला करोडो रुपयाची इस्टेट कमवून ठेवली. आठवा तो बाप की ज्यानं बायकोच्या गळ्यात ते दागिने म्हणून नाना करून तुम्हाला सांभाळलाय. 3 रंगाचं लग्न नेसणारी आई आठवा. दुपारी आमची आई बांधावर जेवायला बसली तर आईच्या भाकरीवर कालवर नव्हतं. आईने लोणचं भाकरीला चोळलं आणि लोणचं भाकरीला चोळला आणि मुलगा मोठा केला. भाकर माझी कावळा देईल म्हणून आईनं बाबलीला भाकर टांगून ठेवली. भाकर इतकी कडक झाली की आईनं पाण्यात भिजून खाल्लेली. पाण्यात भिजून भाकर खालीन तुम्हाला मोठं केलं. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचलला आणि स्मशानात गेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन गेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. 24 वर्षाच्या तरुण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाला उघड्या डोळ्याला पाहिली. बापाला गुडघ्यात गुडघं गुंतवलं. बाप पागल झाला. हो पागल झाला. बाप पागल झाला. आणि आपल्या नानाई वागण्यात आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न असेल. काय वाईट. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन शेमड्या ओपन. पिस्तुल्या ओपन. तू फक्त त्या बापाची इस्टेट सोडून मला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव. त्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शामण्या रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तुला
सांगा मला, हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? आज ईश्वरासारखी आई जर मुलासाठी तळतळत असेल तर आयुष्यात काय पाप तुम्ही उपयोग केला? काय आमच्या आईनं पाप केलं? हो, 11:30 वाजता घराचा दरवाजा वाजला. दिवसभर काम केलेला बाप झोपला होता. 11:30 वाजता घराचा दरवाजा वाजला आणि बापाने दरवाजा उघडला. 12वीचा निकाल आणायला पोरग गेलो होतं आणि ते 11:30 वाजता घरात घुसलं. पोरं बापाने दरवाजा उघडला आणि पोराने घरात एंट्री केली आणि पोराच्या तोंडाचा वास बापाने उशीत मुडकं उतवलं आणि रडायला सुरुवात केली. अरे माझ्या बायकोला मी कधी चांगले दागिने केले नाही. माझा 18 वर्षाचा पोरगा दारू प्यायला लागला. आयुष्यात मी काय पाप केलंय? पश्चाताप झालेला पाप उशीत मुडकं गुंतून रडला. आज 50% पाप पश्चातापात आहे. पश्चातापात हो, म्हणून आज वाढदिवसाला एक तरुण पोरांना वाक्य सांगतो. पाया पडतो तुमच्या, मला नालायक म्हणा, मला मूर्ख म्हणा, मला घोडा लावा, माझं पुढे लावायचा तोंडाला लावा, माझ्या कीर्तनाला येऊ नका, माझं तोंड पाहू नका, फक्त माझी 6 वाक्य लिहून ठेवा. भीक मागा पण स्वाभिमानानं जगा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका आणि आयुष्यात पुन्हा पुढे लाचार होऊ नका. याच वाढदिवसाचा आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत, शळपाट नाही, भंगार नाहीत. आपण वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही, वाघ वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले 5च्या पुढे वाघ. मागून की चड्डी फाटे उचलून फोडून अरे मग ही कोण शिवी? आणि मजा हा ना जेवला. मला सांगा, परत यायचं की जन्माला? एकदा झाला पोरांनो, असं डोक्याला तेल लावा, 3 किलोमीटर वाज गेला पाहिजे, असा फूट घाला पायात, लोक म्हणजे पाहिजे पुढे मिळत. फक्त माझं वाक्य लिहून ठेवा, हे कष्ट करा आणि नीती ठेवा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार. काम करा, गरगरी का, कुलपी का, पावी का, बटारी का, रती का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला गाड्या घाला, दुसरीच्या गाड्या पुसा, पैसा कमवा, दुनिया मरून येते. 12ला शाळा आहे ना, 9 वाजेपर्यंत पेपर आहे का, 11 शाळा आहे, 3ला सुटली शाळा, 7 वाजेपर्यंत किराणा दुकानात पुढ्या बांधा, पैसा कमवा, मग मजा हाना, जगण्यात मजाच आहे. 50,000 80 फी नाही, मशीन हाजरांना 90 रुपये मिळते. दिवसभर 2 भेटले 180, झोप नाही लिंबा खाली गारगारी का ना, कोणी भोंगला ढिंगाणाला घेऊ, लाज नाही वाटत तुम्हाला? जेवायला बसायला लाज नाही वाटत का तुम्हाला घरात? 22चा टोनगा झाला हरामी तू, आणि म्हणतो मला कालवण आवडत नाही. तुला कपडे काढून आणलं पाहिजे, कालवण आवडत नाही. रूपडे कमीत नाही नालायक तू आईला म्हणतो कालवण आवडत नाही. आणि पोरांच्या बापांना सांगतो, हे शेवड्यांना नाही घाबरायचं नाही. बाहेरून पोऱ्या जेवण आल्या बापांना लाईट बंद करून आणलं पाहिजे. इकडे येणार आहे का, मी पाणी भरून जातो, पंडा भरून साफ ठेवलं नाही धरून. कोण नुसतं म्हणलं मी घरातून निघून जाईल, त्याचे फक्त कपडे मिशील घाल. मी करील प्रयत्न परत. वर म्हणलं मी फाशी गेली बाई दोरी, तू बुद्धव मी वडीतो. वर म्हणलं मी औषध पिन, कोणतं पेतो नाही, कोणतं पेतो, टाका मिट्री घेतो का, निराय कत्र घेतो का, राऊंड अप घेतो का, गोदी घेतो का, एम पंचवीस घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो, कोणतंही औषध घेऊ द्या, 5 तास पावर मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा काय, आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायला औषध घेतो का. शेण खावा, शेण, औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा सांगितलं, इकडून नळी इकडं काय, एकदा नळी घालून आणली ना, तर त्याला पुढेही सोडा, तू काही करीत नाही, तो रिकाम खोकं पाहिजे तरी औषध आहे काय. बरं कोरोना तरुण धरणा व्यवसाय केलाच, व्यवसाय काही करा, पैसा कमा, उगाच गेले की मग आई बापाचा वेळ नाही ना. बोलता येतं का, बोलता येतं का, उभं राहा, माझ्याकडे पाहायचं, घाबरायचं नाही. अरे काय जागा भरा, बोलायचं नाही, कोणी
बाकी त्यांनी पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पिवळ्या शर्टावाला माझ्याकडे पाहायचं हातपाय बांधायचे नाही मोकळे रिकाम्या नाका भरा आता ये महिना पिंजरा बनाया सोने तूच बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला तू शिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेला तुला ना सगळ्यातला ना तू आता तूच हे उभा राही ना ते मागचा हा राय उभा तूच रिकाम्या जागा भरा माझ्याकडे पाहिजे घाबरायचं नाही आपल्या दोघांची रिकामी जागा आता तरी देणार रे आता तरी देणार रे ही आपल्या कर्माची फळे बिचारीला हवे त्यांना असू नका तिथं ते बिचारीने फक्त डोळ्याने पाहिलं कानानं ज्ञान यांच्यावर संस्कार करणाऱ्यांचा दोष आहे शाळेला नव्हतं कधी घरात कधी पसायदार नाही घरात कधी आरती नाही 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते 2.5 तास बॅलन्स करून टाकतो ग्रामसभा घ्यायची का तिची ठराव करायचा का पंचायतीचा तिच्याही पुढे गेली बुवा भूकंपात सापडली का तिच्याही मुलगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता तू अभ्यास करतो महिला मंडळी एक वाक्य सांगतो पाया पडून मी तुमच्या मुलासाठी घरामध्ये एक गोष्ट कमी झाली तरी चालेल पण एक गोष्ट घरात कमी झाली तरी चालेल पण ज्यांच्यासाठी इस्टेट कमवतो त्यांना चांगलं मानवा हीच त्या घराची श्रीमंती वेळेला घरावर स्लॅब नाही पडला तरी चालेल काय फरक पडत नाही काय कोणी कोणाला आणून देत नाही हा माझ्या अंगात शर्ट आहे फाटला तरी माझा मला तरी माझा मी कधी घालू शकतो माझा आहे जर मला एखादा मानला बसलेल्यापैकी का फाटका घातला दे घेऊन काय बोलत नाही एक वाक्य सांगतो मला तुम्हाला आपल्यावर सांगण्यावर कोणी नाही आपला मुलगा चांगला ही आपली श्रीमंती मला बसायला शिकवा मुलं नालायक नाही लोक काही इस्टेट कमवली आणि बसलेल्या सगळ्या लोकांना एक वाक्य सांगतो मुलं नालायक निघल्यानंतर जे बाप इस्टेट कमवतात त्याच्या इतका नालायक बाप दुसरं एकही नाही काय कमवायची आज तुम्ही मी रात्रंदिवस कष्ट करून मी इस्टेट कमवली मागची आवडत त्या क्वालिटीची नाही कष्ट बंद मस्त पैकी टीव्ही डिश चॅनल स्टँडर्ड खाणं स्टँडर्ड राहणं आपण का कष्ट आपण का मारायचं आयुष्यभर कामात कष्ट केले घराची कामं केलीत आपण आणि या हरामीला जमीन कमवून ठेवली घर कमवून ठेवलं विहीर कमवून ठेवली पाईपलाईन करून ठेवली ही त्या लायकीचे नाही इस्टेटीला काय पोऱ्याच्या तोंडाचा वास आला का आपण कष्ट करायचं बंद करायचं बस भाऊ बी खराब मी तयारलं एक उतारलं दुसरं आता मला वावा नांगरायचंय ना मी आता स्टँडर्ड काढला पैसे कमी पडले म्हणून ठाईची मी कमावले तर तो काय कमावले सांगा मुलांवर चांगले संस्कार करा महाराज या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक वाक्य सांगतो मला माणसं दुःखी का होत नाही म्हणजे सुखी का होत नाही इथे शब्द चालला आपला सुखातच आपण तर माणसांना साधूची संगतच नाही एक वाक्य सांगतो ऐका रावणाच्या आयुष्यात सगळं होतं कोणत्याही मतदारसंघात रावण उभा राहिला असताना मला तर एक कांचनाची आणि अख्खी लंका सोन्याची त्या उत्तर आता बसलेली माणसं मला सीताफळ गोसाई झाला का तसा गेला गोसाई झाला बांगल्या पुढे गेला का झोपडी पुढे गेला बाई पुढे गेला का गाड्या पुढे गेला मग रावण सुद्धा भिकारी होऊ शकतो
हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? आपल्याकडे काय आहे? दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरतो. येडा आहे का काय शेंबडे तू? त्याची लंका सोन्याची होती. एखाद्या बोटात दोन अंगठ्या ते बाजारात गेले नाही का बाईकडून उभं राहिले. वांगी तर दिली पटल कशी दिली आलं कसं दिलं तिनं मला खरं याला कांता बघून झाला. त्या पायात जोडे होते सोन्याची. ती म्हणजे वांगे 3 रुपये जे पी शिरा समजलं तर अजून आलं नाही. तुझ्या हातात होते पण तिच्या पायात होते येड्या. काय आपल्याला फक्त एक वाक्य सांगतो म्हणजे पुढे जायला. रावणातलं सगळं होतं पण रावणावर वाईट दिवस आले याचं कारण रावणाच्या आयुष्यात फक्त साधूची सेवा नव्हती. आज तुकोबरायाचा गाथा आपल्या जवळ आहे. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी आपल्या जवळ आहे. माऊलीचा हरिपाठ आपल्या जवळ आहे. मग घरात ठेवून त्याचं दर्शन काय घेऊन आहे? रावण वाया गेला कारण केवळ साधूची संगत नव्हती आणि साधूची संगत नव्हती म्हणून रावणाचं वाटलं झालं आणि साधूच्या संगतीत गेला तर लंका फुकट कमवून बसली. पुढचं वाक्य ऐका. राम माझा गादीवर बसणार आहे हे पहिल्यांदा कौशल्य कैकेयीला कळलं तर कैकेयीला सगळ्यात मोठा आनंद झाला आणि कैकेयीने स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि रावणाला दिला. कैकेयीने फक्त मंतरका भेटली तर भारताचा सम्राट दशरथ वाढला. आता उत्तर ऐका. रामायणाचा सगळा तमाशा मंथरका नावाच्या दाशीनं केला. दाशी घुसली तर रामायणाचं वाटोळ झालं आणि दाशी नामदेवरायाला मिळाली तर देव जळू लागला. जणी दाशीच होती आणि मंथरकाही दाशीच होती. जणी सुद्धा कोण होती? दाशी. पण रावणाला मिळाली, आपलं रामाला मिळाली, नामदेवरायाला मिळाली तर देव जळू लागला आणि हिनं रामायण मंगवलं. म्हणून एक वाक्य आज लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत निश्चित घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगलं जगायला शिका. मी मरण ना महाराज मी मरणार नाही 25 वर्ष पण तुम्हाला आपली आठवण येणार. आता मला सांगा हे एवढं बोललेलं ती 1 तासाची वाक्य खोटे? जाऊ द्या मग पोरानं ठरलं ना आता व्यवसाय केलाच. व्यवसाय कशावरून सांगतो तो मासी भजारे विठ्ठल. नीती भ्रष्ट झाली. आणि आता मला सांगा माणसं नीतीचा निसर्गाची संबंध आहे किंवा नाही? आहेच. मिटला प्रश्न. बरं मला सांगा शास्त्र नाहीये का? शास्त्र आहे. मग शास्त्र पाळलं नाही का दणका बसलाच. अरे करू नको पुरीचं लग्न एकादशीला होऊन नाही केलं जावायची एवढं निघलं. अजून 5 वर्षांना 2 गोष्टी मिळणार नाहीत. माती आणि मुलगी. माती म्हणजे जमीन. जमीन ही गोष्ट पाहायला सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतं बा डोंगर बिंगर
काहीच राहणार नाही 5 वर्ष. उगारले डोंगरी काही अजून 1 वर्षात तुम्हाला पंढरपूर सुद्धा इकडून दिसत. पंढरपूर भारी सपाट. जमीन मिळणार नाही, माती मिळणार नाही आणि नीती राहणार नाही. सांगा मला महाराज, पावसानं तरी का मारली? अरे एक आई जर मुलातून वाहिलीच राहते तर निसर्गाने का विचार करा? एक आई मुलातून वाहिली राहते. बरं 65 वर्षाची आई आहे. 65 वर्षाची आई जर मुलातूनच वाहिली राहते. एक सुनबाई भजे काढते, मुलगा तीही पाहत नाही. नातू त्याच्या अंगावर खेळतोय. म्हातारी आई कमराची किल्ली सापडते. आईनं कमराची किल्ली सापडवली महाराज आणि चूल पेटवली तर धुराने डोळे लाल झाले. चुलीत घालायला काही नव्हतं म्हणून आईनं पाटक्या रुगण्याच्या पदराने चहा गाळला आणि आई ताटलीमध्ये चहा भाकर सुरून काढली. निंद्या रात्री नातवाच्या पायातला झाड वाजला. त्याची आई नाही उठली ती आमची आई होती महाराज. आईनं मांडी घातली, मांडीवर उशी घेतली. आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं उशीचा कवर बोला झाला पण तिला नातवाचा मुका घेता नाही आला. बरं एक आई जर नातवाला हात लावू शकत नसेल तर निसर्गानं आपली जागा सोडली. याच्यात गैर काय कळे? वैशाख महिन्यामध्ये लग्न झालेली मुलगी जर आषाढ महिन्यामध्ये विधवा होते तर निसर्गानं आपली जागा सोडली. याच्यात काय कळेल? 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाही. 80% बघा 40% पोरांचे तोंड सडले. गोवे खाऊ तोंड वासत नाही. मागून का ना ते करून बघा. आणि 20% पोरं पिवळे पडले पटरी पिऊन. डॉक्टरवर आली त्यांची वर आलं इथं दोन अशी टाईट मारतात माणसं. आणि 20% पोरं सतत मोबाईलवर बोलत असल्यामुळं गड्यात राहील. रेंज गेली, व्हायरस आला. नुसते कानात वायरी घालून तुला गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच ऍटम आलाय. नुसतं असंच करते. आणि काय दाढी करतो का काय? ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं. परत संडासात बसलं यायचं. कानात वायरी नुसतं जुलायचं. संडासच व्हायचं. बराच टाइम झुललं ते. संडासच व्हायचं. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बघावलं. एक बार आजा आम्हाला इकडं आला. ते येताना असं वाकडच वाकून का आलं माहिती का महाराज? संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजण्याच्या बटनात शर्टाचं पकडलं. काय क्वालिटी पायदा करायच्या. येताना आईला त्रास, शाळेत गुच्चीला त्रास, नवीन काय सासूरवाडीत त्रास, याला कावळ्याला त्रास. महाराजांची भाषा आहे महाराजांची. आता उघडी डोळे जरी अद्याप तिनं कळे आणि मातीची या खोळे दगड आला पोटाशी काय उपयोग आहे महाराजाचा? म्हाताऱ्या माणसानं सांगतो तुम्ही बापासारखे बाबा झोपताना आता असं झोपत जा. याला मोकळं ठेवत जाऊ नका. हा जाऊ शकतो. याला कापून येतील पोरं कापून डायरेक्ट त्याला देतील. गट नंबर 13 उलट गेला. काळ नाही वाईट आला. 10 वर्षापूर्वी बहिणीचा संसार करणारे भाऊ होते. आज बहिणीच्या इष्टितीवर नजर ठेवणारे भाऊ आहे. काळ बदलून गेला महाराज. आणि काळ का बदलला त्याला एक हरिपाठाचं प्रमाण आहे. नामाची विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेली. मर्यादा संपली. मोठा माणूस पुढून आला तर माणसं मळालेली तंबाखू टाकून देत होती. धाक होता. आता आमच्या पुढे येतात काही. राती पुढे होती. रात्री नदीला होतो. आता वड्याला जातो. तुला लाज वाटत का नाला? दीर आला तर सुनबाई पदर सावरीत होती. दीर आता सून गाऊन घालून चहा घेऊन येते. डोळे झाकून देतो. आमुष आहे काय अगा स्वधर्म जरी लोकला
सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सगळे हरपला प्रकाश नाही. त्याला ओवी पाहिल्या जाते असते जाणते गुरु भजीचे तेने कृत्य कृत्य कार्य व्हायचे. माणसाला देव सोडून कोणी तारू शकत नाही. मग ह्या आजच्या वाढदिवसाला पहिला संकल्प झाला पूर्ण व्यवसाय केलाच पाहिजे आणि काळ्या आईला जपलंच पाहिजे. जमीन मिळणार मुली मुली आता लग्न तर होणारच नाही. त्यांची राहिली तो शेजवळ मिटला ते आता असेल बजाव एका पोरानं तर चुमाले गाण्याला शिट्टी आणली. हे क्वार्टर प्यायला शिट्टी आणली निभा मग हवा पुरून जावा का नाही. शेती मागच उपासलो शेती बी चीन होती पण ताड करून उपासलो. मग त्याला बाप म्हणा आपल्या पकाला वाजायला लागले होतं. अरे फायदा केला कसा हो मातेच या गोळे दगड आला पोटाशी कशावरून क्षमभंगुर नाही भरवसा. घरात अभंग लावा सकाळी भक्त पुंडलिकासाठी उभा नाही हरी कुण गावा
या नंद इथं मजा येते की डांबरीवर जीप काढते आणि गाणे तर कुठून आलेत काय हाताला धरलं या अरे मग धरतो कुठं नको धरू हाताला दुसरी जागा कुठे अरे पोरांना शिकवा भीती जीप काढून एकच प्राणी पळतो
कुत्रा तोही एकच महिना. अरे इथे नाच. नाचता नाचता गळला देवाचा. देव नाचला इथं देव. येमेन धीमे काय शेंबडे चालला कुठं तू. 97% सुटल्यात 10वीला. 42% नेतो कुठं. 42ला सायन्सला ऍडमिशन घ्या निघा. बीएची मोडायचे किती माणसं कॅपॅसिटी तपासित नाही हो. 10वी नापास पोरगी म्हणती मला 26 वाला पोरगा पाहिजे. अक्कल आहे का तुला काही. 3 याला 10वीला बसली तरी तू सुटली नाही. तुला नोकरीवाला नावर देऊन हापीस पेटवायचे का. कपाशी लावून गप्रा आहे का. माणसं कॅपॅसिटी तपासित नाही. आपण आपला अंदाज करा. आणि पोरांनो आज ठरलं व्यवसाय केलाच. याच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लय पोथ्या वाचायच्या नाही. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर केला. गाडी खाली गेला आणि आला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक येतात आम्ही एवढे चोर आहे का. काय झालं महाराज. एक वाक्य तरुण पोरांना सांगतो. या समाजामध्ये 5-7 वर्षामध्ये मूर्ख माणसांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. मूर्ख माणसांना म्हणजे ज्यांना नीती नाही धर्म नाही त्यांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. आणि आज तुम्हाला सांगतो तो पाया पडून आज माणसं महाराष्ट्रातली माणसात राहिली. याला फक्त वारकरी संप्रदाय जबाबदार आहे. नाही तर माणसं माळकऱ्यांमुळे लोक एकत्र यायला लागले. दिंड्या निघायला लागल्या. सत्य व्हायला लागले. पारायण व्हायला लागले. कीर्तन व्हायला लागले. नाही तर माणसं संपली. माणसं संपली. माणसं राहिली. आणि आता जर आमच्या बोलण्याचा तुम्हाला थोडासा राग येईल पण भविष्यामध्ये तेच वाक्य फायद्याचे. आज थोडस वाईट वाटेल कारण जनता लाचार झाली. इज्जत नाही राहिली त्यांना. भंगार 15च्या क्वार्टरसाठी बसा भाऊ काढली. 15 रुपये त्याच्यापेक्षा येळभर म्हशी बाजार ना पैसे मिळतील ना. काही रोग झाला का काम. निर्लज्ज धर्म म्हणा वाक्य मी नाही का. आणि पुढे चला आता करंट लावून दिला तुम्हाला. मी फक्त तुम्हाला ह्या मुद्द्यावर आणून घातलंय. आपण आज एकच कडू होणार आहे. आपण तुम्हाला ह्या मुद्द्यावर आणून घातलंय तर सगळं मिळालं एक मिळालं नाही त्याचं नाव सुख. आणि सुख का मिळत नाही तर माणसं नीती बदलली. माणसं नीती भ्रष्ट झाली म्हणून मिळत नाही. एवढा मुद्दा आपला क्लिअर झाला. आपण त्याच्या पुढे चला. आता नीती का बदलली इथं आलोय ना का आपण आता. नीती तर भ्रष्ट झाली पण नीती का बदलली. प्रवृत्ती कष्ट करण्याची झाली कमी आणि फुकाट खाण्याची हाव झाली जास्त. पहिली गोष्ट कष्ट करायचे नाही. फुकाट मिळालं पाहिजे. परिणाम फुकाट नीती सुटल्याशिवाय मिळाल. आता घोटाळा आहे का. पहिला भाग कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झाली. परिणामी नीती बदलली म्हणजे भ्रष्ट झाली. आणि लबाडीचं खायची सवय. दुसरं वाक्य नीती संपल्यामुळं कष्ट कमी झाले. फुकाट खाण्याची प्रवृत्ती वाढली. परिणाम क्रोध जागा झाला. क्रोधानं लोभ जागा झाला. लोभाने मोह जागा झाला. मोहाने मत्सर जागा झाला. आणि माणसं अधुंद झाली. 100 रुपये मिळवायचे ना हल्ला दारुड्या झाले. नाही दारुड्या मिळाले पंपच लुटला. ड्रायव्हर हल्ला. 15-15च्या आशेनं काम झाला. क्रोध झाला. लोभ झाला. मत झाला. मत्सर झाला. अहंकार झाला. आणि एक दिवस याचं वाटोळ झालं. याच्यामुळे माणसं सुखी राहिली नाही. उत्तर क्लिअर झालं. दुसरा मुद्दा सुख आताच आहे आपल्याला दिसत का नाही तर त्याला माऊली ज्ञानोबाची ओवी आहे. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जे. तुम्ही तुमच्या अंतर सुखाला जाणत नाही आणि बाहेरच्या सुखाला. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय होतं. आपले डोळे गेले चालू झाला. टीव्हीला सिनेमा लागला. प्रियकर प्रियशी जगाला हात घालायचा टाईम. लाईट गेली. पुढं काय होईल. लाईटच गेली तर पुढं काय होईल. दारा पडून दिंडी गेली आणि आपले पाय गेले. आता दिंडी किती मोठी असली आपले पाय थकले म्हणजे दिंड्या थकल्या.
म्हातारा वाटेवर बसला, रडायला लागला. मित्रांनी सांगितलं चला यंदा पायी पायी. रडला म्हातारा भाऊ. मुलं चांगली, सुनबाई चांगली, मुलगा सुनबाई दसमे दी, मुलगा पैसे दी, माझे पाय थकले, काय त्यांना नाव. रडला म्हातारा. मग दिल्लीतल्या माणसाने सांगितलं थोडं ट्रॅक्टर मध्ये बसा, थोडं पायी चला, माझ्याच्यानं होणार. रडला म्हातारा. कुपरीच्या खिशातली 20 रुपयाची नोट काढली, समोरच्या वारकऱ्याच्या हातात दिली आणि खळखळून रडला. का? अरे मला सगळं चांगलं आहे पण पाय थकले म्हणून दिंडी नाही रे. नाही तर सुनबाई 4 वेळा म्हणली दसमे देते, मुलगा पैसे किती देईल, माझी मुलगा चांगला आहे, माझी सून चांगली आहे, आता माझेच पाय थकले. पण रंगायला सांगा पुन्हा वारीला येणं नाही. आपले पाय थकले, दिंड्या गेले महाराज, आपली आई गेली, जगातली माया गेली, आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला आणि आपण थकलो. हे जग बुडालं. जगाशी काय घेणार? लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. काय जगाला घेणं आहे? आपली जमीन इकरीला निघत नाही तवरच आपल्याला मित्र आहे. आपण गुंठा इकायला सुरुवात केली का मित्र वाढलेच. 10 गुंठ्यावर 10 गुंठे जमीन फक्त 2च कामात गेली, रसा, नळ्या आणि खांबा. 3 गोष्टी 10 गुंठे गेली आणि मग जमीन संपल्यावर मित्र काय म्हणले माहिती का? हलकट आहे, पैसे सांभाळायची अक्कल नाही. जमिनी आपण सोडून दिली, वाट सुद्धा पाहत नाही. सगळे मित्र तुला कवर मानित होते, तू 10 गुंठे पुरी करीत नव्हता तवर, आणि तुझं वाटलं जेव्हा झालं तेव्हा तो ज्यांना पाजली मोकार ते तुझ्या मौतीचीच वाट पाहत आता. ते आता काय म्हणतात माहिती का लोकांना? नालायक माणूस. बापाची इकली 10 गुंठे सांभाळता आली नाही. सांगत होतो आम्ही इतकी लोक पेत जाऊ, त्याचे मित्र साधू झाले. जे पेत होते ते कोण झाले आता? साधू झाले. ते म्हणले ते काय म्हणते म्हणजे माहिती का? आपलं ऐकलं नाही ना असं होत. मी म्हणत होतो लई उत्त्याला खिसा रिकामा झाला तरी गाण्यांमधून उठत नव्हता. आता आज गेले विडे उडीत हे साधू म्हणले काय आपण नाच सोडले. नाही तरी खरं सांगा बसलेली माणसं मला, आता तुम्हाला मला आपली सासरवाडीची माणसं सोडून कोण मानितो? आपल्या घरातली माणसं म्हणतात त्यांचा विषय आमच्या जवळ. भावबंद म्हणते आम्ही त्यांचं नाव घेतो. गावातले म्हणते आमच्या गावात तेवढा नालायक माणूस दुसरा आपल्याला कोण नाही. आता मागच्या आठवड्यात आहे ना, मागच्या आठवड्यात सगळे जावई हे सासऱ्याला फोन करायचे. जोडला हॅलो मामा काय चाललंय? मामा म्हणायचा आवाज येई ना आवाज. मामाला रंगेल त्याला 3 मामे होत्या, तो काय मामा मामाला रंगेल. याला दोंडा खाता म्हणून मामाला फोन करतो. हॅलो मामा काय चाललंय? मामालाही रंगेल. मामा म्हणतो आवाज येईन आवाज. लय वारं. मागच्या आठवड्यात लय वारं होतं. तुम्हाला नंतर करतो, नंतर दुपारी बंदच करून ठेवला. मग यानं बायकोला विचारलं संध्याकाळी तो बाप फोन का उचलीत नाही? ती म्हणली 16 तारखेपर्यंत नाही. त्यांना कळलंय तुमची अंडरपॅन्ट फाटली. तुम्ही आता अंडरपॅन्ट साठी फोन करता. लोक संपला तो आता झाला रश्याचा महिना. त्याच्यात आज पहिलाच मंगळवार. तुम्हाला लाज नाही आता काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्यांचा. ठोपोळा आमच्या असं नका रे करू, पाया पडतो तुमच्या. असं हे बरं मला एक सांगा, एवढ्या आता माया पुढे 3 तासामध्ये हे वाक्य आता गरज नाही. शेतीला जपा, काय नाही राहिलं, हे सगळं संपलं. लटिका. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगा, पाया पडून
मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्यातलाच आहे. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे. पाया पडून एक वाक्य सांगतो तुम्हाला, पाया पडून तुमच्या मुलासारखं आहे. मी थोडं वाईट वाटेल तुम्हाला, वाटू द्या, पण माझं एवढं वाक्य आहे का मी तुमच्या मुलासारखं आहे. आयुष्यामध्ये पोरीनो तुम्हाला शाळा शिकता आलं तर शिकायला तर शिकू नका, नोकरी करताच आली नाही तर करू नका, पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. आमच्या बापाला जरा गरमीच चांगलं. आयुष्यात एक वाक्य सांगू पोरीनो, आमच्या बापाच्या दाढीला साबण नसला तरी चालेल, आमच्या बापाच्या पिशवीत बाजार नसला तरी चालेल, पण आमचा बाप गल्लीनं छाती काढून चालला पाहिजे ही आमची श्रीमंती. त्याला खाली पाहायला लावू नका पोरीनो. तेव्हा हे बिचारे आपले ईश्वरासारखे आपले बाप आहेत. पोरीनो तुम्हाला शेतकऱ्याचा प्रसंग शेतकऱ्याचा प्रसंग सांगतो पोरीनो. पोरीनो आमची आईन बाप व्हायला निघला ना, धोत्रावाला बाप होता आमचा शेतकरी, व्हायला निघला ना पोरीनो, त्याला 3 पत्र्याचं घर, त्याच्या वाट्याला फक्त घरच आलं होतं आणि बापाची थोडी जमीन होती. आमची आईने डोक्यावर दगड वाहिली. हे धोत्रावाले जेवढे शेतकरी ना पोरीनो, हालाची काळा करून संसार केला त्यांनी लुटलं नाही कोणाला. अरे कालवलेला तेल नव्हतं तर त्यानं तसं कालवून खाल्लं. रात्री जेवायलाच नव्हता तर तो पाणी पिऊन झोपला, पण त्यानं मुलं बाळ आणि संस्कृती जतन केली. पोरीनो आमच्या आईने डोक्यावर दगड वाहिली आणि 10 पत्र्याचं घर बांधलं. पोरीनो 10 पत्र्याचं घर. अरे आमच्या 9 साडीतली आईला आणि फाटक्या धोत्रातल्या बापाला पोरीनो काहीच करता नाही आलं. नाही त्याला चांगला टीव्ही घेता आला, की नाही त्याला बायकोला 1 तोळा सोनं करता आलं, तर नाही त्याला स्वतःची जुनी सायकल बदलवता आली. पोरीनो डोक्यावर दगड वाहून घर बांधलं आणि त्यानं 2च कामं केली, मुलाची शाळा आणि मुलीचं लग्न. पोरीनो आमच्या बापाने विहीर खोटी, विहिरीला पाणी लागलं आणि संध्याकाळी नवरा बायकोला म्हणायला लागला आपण मोटार बसू. आमची आई काय मिळली माहिती का नवऱ्याला, मोटारचं पुढे पाहून मुलीला पाहुणे यायला लागले. पोरीनो 12:30 वाजता तुमचं लग्न झालं, वराळ सगळं निघून गेलं. ईश्वरासारखा बाप जेवला नव्हता पोरीनो. संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन बाप झोपायला गेलं ना पोरीनो, झोपायला गेलं ना बाप, तर बापानं झोपायला गेला तर कर्ज झालं म्हणून रडला नाही पोरीनो, पैसे गेले म्हणून रडला नाही पोरीनो. 20 वर्षाच्या सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून दसदसा रडला रे, दसदसा रडला. उशीचा कवर ओला झाला इतका रडला. अरे उशीचा कवर ओला होईपर्यंत रडलेला बाप घरातल्या कोणत्याच माणसाला पाहिला नाही, एकटाच रडला. सकाळी त्याला लोकांनी विचारलं गावात, लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणलं माहितीये पोरीनो, पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे. 40 वर्ष गेले त्याचे, 40. डोळ्यानं त्याला कमी दिसायला लागलं, शरीरानं त्याच्या साथ सोडायला सुरुवात केली, इंद्रिय ढिले झाले. पोरीनो त्याला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला माहिती का, तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी त्याला सगळ्यात मोठा आनंद. आणि तुमचा बाप 50 वर्षाचा झाला पोरीनो, आणि तुमच्या 4 वर्षाच्या मुलाला रस्त्यानं घेऊन निघाला ग. तो 50 वर्षाचा धोत्रावाला बाप तुमच्या मुलाला घेऊन रस्त्यानं चालला ना, तो लोकांशी नाही बोलत पोरीनो, तो त्या मुलाशी बोलतोय, नाताशी बोलतोय. कसा बोलतो माहिती का, नातू जसा बोलेल तसा बोलतोय, बोबडा बोलतो म्हणा. तुमच्या मुलानं मुती केली तर 50 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची चेटी केली. तुमच्या मुलानं शी केली तर तुमच्या 50 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. आणि तुमचा 50 वर्षाचा बाप तुमच्या मुलाची शी पुसतो आणि तुम्ही त्याला समाजात इज्जत सुद्धा ठेवू शकत नाही, थोडी सुद्धा लाज वाटली नाही तुम्हाला. ईश्वरासारख्या बापाची मान खाली करायला लाजच नाही वाटली तुम्हाला. म्हणा मी एका वर्गात होतो ना, मी 10वीलाच ठरलं, 12वीलाच ठरलं, बुटानं थोबाड हल्ला पाहिजे, हात पाडून टाकली पाहिजे पुढची 2 ताला. आता कुणीकडे चालत कुणीकडे श्यामला. ईश्वरासारख्या बापाची मान खाली तुम्हाला काय वाटलं. आणि तुम्ही ज्या पोऱ्यावर प्रेम केलं त्याच्या चामड्यावरच केलं ना, चामड्यावरच केलं ना प्रेम. प्रेम कशावर केलं तुला, चामड्यावर. काय पाहिलं ते शंभऱ्याचं कातोळं जरा बरं आहे,
परिस्थिती जरी बरी एवढी ना, शंभड्या पोराच्या प्रेमासाठी तुम्ही ईश्वरासारखा बाप तळतळावला, 3 पिढ्या तरी सुखानं मराल का? अरे ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, येडे झाली येडी. दरवाजा लावून भांडे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. भंगार नाही भंगार. आता एवढं बोलल्यावर एखाद्या पुरीने जर पोराबरोबर पळून जायचं कॅन्सल केलं तर आपलं किती लागू पडलं. फक्त तिला लाज वाटली पाहिजे. तिने सांगितलं बघून लय खसकावलं. लग्न न झाले पोर, तुमचा विषय तर जवळजवळ संपला. तुमचा मिटला विषय. कारण 2015ला आता 2च महिने लग्न आहे. 11 आणि 11वा महिना आणि 12वा महिना, 2च महिने लग्न आहे. त्याच्यातही 20 स्थिती. 2016ला लग्न नाही, अख्ख्या वर्ष. मग जो लॉट ह्या 20 दिवसातून राहील तो राहिला, तो 17लाच बाहेर काढायचा. तर बजाव. हुंडाबंदी सरकारनं नाही केली, हुंडाबंदी आपाप झाली. देवानंच मीटिंग घेतली आणि फायनल करून टाकला विषय. आता उलटी पोराच्या बापाची अशी जिरली. आता उलट्या पोराचा बापच पोरीच्या बापाला होतो. राम राम यंदा तिकडे देवाला सोड हो, आम्हाला नको. पोराचं बाप म्हणला ते नाही गेलं नाही, तू तिकून मी इकून. तो म्हणला तू कोणी गुणच नको, तू यंदा नकोच. मग यंदा पोरीचा बाप हुशार झालाय. आता उलटा पोराचा बाप पोरीच्या बापाला म्हणतो तयारी झाला. पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का, आता मी आज साहेब काही नाही आपल्या. पोराचा बाप म्हणणं सगळं आपलं, फक्त उठा. मग यंदा ज्यांचे लग्न झाले टोटल खर्च पोराच्या बापाने केले. आता यंदा पोरीच्या बापाने खिशात हातच घातला. उलटा नवे कपडे घालून पंक्ती दिला तो भरपूर जेव्हा नाही दिसला नाला एक सापडला. आणि पोराचा बाप हातात धोतात करून पोरं पाहून वाढा रे. पोरीनं तुमचं फार चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका. सध्यालाही दणका उठावलाय. भूगोलाचे पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. मग अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प, आणि हे 2 संकल्प जर झाले तर सुख मिळेल. आणि ज्या दिवशी सुख आलं त्या दिवशी जन्माची सफलता झाली. कशी
टिंब म्हणतात. तो कसं सांगितलं तर हे पटकन सांगा. बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. आई बापाच्या आईस टिंब म्हणतात. हे बापाच्या आईस टिंब म्हणतात. आजी आजी ह्या शब्दाला वेलांटी पहिली का दुसरी? मग आई का नीट आता. आईची आई किंवा वडिलांची आई असेल तर वेलांटी दुसरी, पण आजीला जर पहिली वेलांटी असेल जला तर त्याचा शब्द असा आहे, अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने हात ठेवला, माघ शुद्ध दशमीला मला अनुग्रह झाला आणि त्या दिवशी माझ्या जन्माची सफलता झाली. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरे. माझ्या जन्माचं खरं फळ झालं का माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने हात ठेवला. आता एक वाक्य सांगतो, देहावरचं ममत्व कमी झालं आणि नामावरची प्रीती वाढली. वाक्य आहे का? संसारावरचं प्रेम तुटलं, संसारावरचं प्रेम तुटलं आणि देवाच्या चरणावर प्रेम. बस आता माझ्या जन्माची सफलता. आता संसार होणारच, याच काही नाही मला, हे चालूच राहणार आहे. आजीबाई म्हणते मी गेलो पप्पाचं कसं होईल? तू जाणं गरजेचं. तूच पप्प्याची बिस्किट खाली, तू का महाराज? हे फक्त काय झालंय महाराज, फक्त तुम्हाला मला अहम झालाय. मी नसल्यावर काय होईल, मी नसल्यावर काही एक होत नाही. टिळक गेले, गांधीजी गेले, आगरकर गेले, आंबेडकर गेले, महात्मा ज्योतिबा फुले गेले. तू गेले ना काय फरक पडला? बिचाऱ्यांची कीर्ती मागं राहिली, आपली काय कीर्ती राहणार? आमची कीर्ती एवढीच. बरोबर. 3 वाक्य ऐका पुढे चला. रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसली पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे. ही श्रीमंती. आजपासून ठरलं पोरांनो, 1 व्यवसाय केला पाहिजे. 2 मुलींनी बापाच्या इज्जतीला जपलं पाहिजे. या वाढदिवसाची शुभेच्छा. 3 शेतकरी वर्ग. मी स्वतः शेतकरी आहे. या वर्षाच्या संकटात सगळ्यात मोठा मी स्वतः शेतकरी चांगला. महाराज आज भयानक प्रसंग फक्त शेतकऱ्यावर आहे. बाकीच्यांना ऊत आलाय पैशाला. हे बाकीच्यांनी फक्त औषधाला आणायचं आहे. आणि सगळ्या लोकांना शेतकरी हा शब्द एक भांडवल झाला. वणिकवांचा वापर करायचा फक्त शेतकरी. सध्याची परिस्थिती फक्त शेतकऱ्याचीच नाजूक आहे, नाही तर बाकीच्यांना ऊत आलाय पैशाला. सगळे लबाड आहेत. आम्ही सुद्धा आम्ही भामटीचे. खरा कष्टाचा पैसा, नीतीचा संसार आणि ह्या 4 महिन्यामध्ये खरी हालापिष्ट शेतकऱ्याची झाली. काय बोलायचंय महाराज? बी पेरलेलं गेलोय. आता जर उद्या परवा पाऊस झाला, बी आणायचं तुम्ही. शेती उभारणं. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मजुराला जाणाऱ्या आणि चांगल्या बागायतदारांना याच्यानं पैसे दिले. आज आपल्या शेतकऱ्याकडे काय आहे? हो, ते 4 महिने लग्न खाल्लं, वापरून घेतलं लोकांनी. त्याचा पोऱ्या वरातीला वापरून घेतला 3 महिने. वराती संपल्या बसला थोडा वाचून. रात गई बात गेली. आता लग्नामध्ये 4 महिने पेले. आता महिना झाला आहे का काही? मग आता काय पेणार तुम्ही? 12चे लग्न 3ला लावले, 9ची वरात कोंबडा अरेक होती दुनिया. आता काय पेणार? ज्यानं पाजली तेच त्यालाच नाही तर तुम्हाला कोण पाहिजे? तुम्हाला आता एकच पर्याय आहे, तुम्ही तुमचाच गला सापडला. महाराज देव धर्माला चुकलं नाही. तुम्हाला कोण सोडलो? हो, कोणी नाही महाराज. 400 एकर जमीन दान केलेल्या लोकांनी तुकोबारायला गावाच्या बाहेर काढलं होतं. 400 एकर जमीन दान केली तुकोबारायला लोकांना. 400 एकर. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला तर गावच्या पाटलाला तोंड पाहायचं बंद केलं. डोळ्यातून पाणी आलं ना मंडळीला. कोपला पाटील गावचे हे लोक तुकोबारायची यावत लोक.
हे नाही हो नाही. हो, पावसाळा संपल्यावर गांडोळ निघत नाही. हो, पावसाळा संपल्यावर काय गांडोळ रात गई बात गई. आता तुमचं सीझन संपला लग्न सराई आता संपले. आता काय आता समजा आता लग्नाची एक पद्धत आली नाराई. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या घरात. तो बामण म्हणला मी आहे तिलाच टाकावं येऊ नको. महाराज एक वाक्य सांगतो तुम्हाला. 50% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. ऊत मिळाली ना आता समजा मग आम्हाला मिळते लक्ष्मी रोज मग आम्ही त्या मापात सांभाळली पाहिजे ना. उतर जेवणी केलं बोंबाला आली तुमच्या टोळी. आताला हे पोरण मला सांगा माझी जीन पॅन्ट घेण्याची परिस्थिती नाही का. मग मी का घेऊ शकत नाही का. आपण ज्या पंथात आहे त्या पंथातच पालन करतो. उगाच कशात पैसे घालते. ते शेतकरी काय करते नको त्याच्यात पैसे घालते. 100 माणसं घेऊन बसत्याला गेला जातो. येणार का शाळा नाही कशाने नेले ती गेली. भाड्याच्या गाडीत नेली. ते दुकानात असं तगडे पसरून बसायचे. साड्या कस काय लाडूचे पैसे देणार आहे का. 16 लाडू खाली पण तुम्हाला काय बच्च्याला 4च माणसं 2च माणसं गेले पाहिजे. मुलगा मुलगी दोघांनी कपडे घ्यायचे. भारी घ्या 3 घ्यायचे 4 घ्या. त्यांना आयुष्य काढायचे. हे नाव आहे का नाही. ढेकळात मांडव घाले. नवरदेव शेळ्यावर येते त्याला फुटपात्रात पाणी दिले. तो पसरून पाणी देतोय वाड्या. नवरदेव म्हशीवर येतोय त्याला शर्वाणी घेतली. शर्वाणीला चैन नाही. नवरदेव बाईला म्हशी झोपत आहे त्याला दिवाण दिला. त्याच्या दिवाणच्या मध्ये फटीत कोंबडी अंड्याला घातली. काही नवीन आता ते एक नवीन आहे ते मला लागणार. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी मधून येणार. तो नवरदेव भाण्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. म्हणतो आता 99 झाला तर 35 होता. आता केवढं 99 टांगेल नसेल का झाला का. सुटके शिव घेऊन उभं राहतो आणि त्याच्या पुढे तो बँड वाला. एकदम शांत प्रेम पेटवायचं. बहर फूल बरसा मेरा चालवतो का समज. अरे बाटलीची गुच्छ टाका नाव आहे
नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणे जो तुझको जमिनी नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने पडून जाईल बापल की ₹3 लाख लग्नाचा खर्च केला पण 2,500 संडास बांधलं नाही सरकार 12,000 रुपये देते सरकारला नाही बांधत नवरी उठली सकाळी लवकर हिरव्या बांगड्या मोकार मेहंदी इथल्या भटी चमकी नवरीची चप्पल तर कोणती कंपनी कोणी ती पण माहिती नवरीला लागली सांगा पुढे जा त्या घरातले जे पोर खेळली वहिनी या पोर पुढं ही नवरी नवरदेवाचं काय नाही विचारायचं बाईनांना चारा घालाय करा तसे 2 खडी घेतले खडे नाही मिळाले ते घासारलं मागत होईल कमी जास्त माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आटकन बीपी येत नाही त्यानंतर 6 महिन्याला आपली गाठ घेत ते पैसे मान देऊन टाकायचे आणि खरंच सांगतो मला पाया करून सांग आम्ही तुमचे बोललं पाहिजे म्हणून कधी घेण्याच्या श्री प्रभुलिंग बाप्पा लखदेवी यांच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीचंद्रदादा दगे रामचंद्र कुसाळ सुरेशजी लखदेवी यशवंत खडकपुरे कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ पाथर सांगली ह्या तरुण तडफदार व्यक्तीच्या विष्णुचिंतनाला भीक मागा तर स्वाभिमानाला वेगळा गळ्यात माळ घाला कपाळाला मला कोणाच्या काही न वाटली मला उभं राहिलं भान राहत नाही काही चुकून शब्द गेला असेल माझं मला त्या चांगला असेल तुम्हाला घ्या पण मी तुमचा आहे तुम्हाला बोललोच पाहिजे आणि तुम्ही आमचे निम तरी आणि मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं खूप आमच्या पुढे एकदा प्रेमानं भजन करा विठोबा रखुमाई